नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. विविधतेतील सुसंगती आणि सौंदर्य या एका छान विषयावरती आता आपण चर्चा करणार आहोत. हे नावच या विषयाचं किती वेगळं आहे, विविधतेतील सुसंगती आणि सौंदर्य. मग सार्वत्रिक एकतेच्या मंडपाखाली सर्व लोकांना एकत्रित करण्यासाठी एकतेचे एक वर्तुळ आहे. आपल्या सर्वांमध्ये एकतेची वास्तविकता निर्माण होईल तोपर्यंत आपण सर्वांनी मनापासून आणि अगदी हृदयातून प्रयत्न केला पाहिजे. मग आपण कार्य करत असताना आपली शक्ती काय होईल? दुप्पट होत जाईल. स्वतःचे विचार सोडून द्या, अशा रीतीनेच आपण मानवाची नवीन वंश तयार करू शकतो आणि विविधतेतील एकता निर्माण करू शकतो. म्हणून आपण पाहतो की केवळ बाह्य वैविध्याने सौंदर्य वाढते असे नाहीये, तर विचार, स्वभाव, व्यक्तिमत्वाच्या विविधतेतून ही माणसाचे सौंदर्य आणि एक प्रकारचे वैभव प्रकट होते. अशी विविधता अनेक कारणांमुळे सुंदर आहे. या मुद्द्यावर आता तुम्हाला तुमच्या अध्ययन जोडीदारासोबत चर्चा करायची आहे. मग ही अध्ययन कृती तुम्हाला देण्यात आलेली आहे. विचार, स्वभाव आणि व्यक्तिमत्वाची विविधता सुंदर का आहे यावर तुम्हाला विचार करायचा आहे. मग तुमचा जो अध्ययन जोडीदार आहे त्याच्यासोबत चर्चा करा आणि तुमची जी रोजनिशी आहे, आय एम शुअर की तुम्ही ती रोजनिशी लिहित आहात, त्यामध्ये तुम्ही तुमचे निष्कर्ष लिहायचे आहे. विचार, स्वभाव आणि व्यक्तिमत्वाची विविधता सुंदर करणाऱ्या विविध कारणांपैकी एक म्हणजे जेव्हा वैविध्यपूर्ण विचार असलेल्या लोकांचा समूह एकत्र येतो तेव्हा त्यांच्या चर्चा एकाच विचाराचे लोक एकमेकांना जेव्हा भेटतात त्या तुलनेत अधिक उत्तेजक असतात, अध्ययनशील असू शकतात. तुम्हाला खूप सारं शिकायला त्यामधून मिळू शकतं. जेव्हा आपण विविध दृष्टिकोनांचा विचार करतो तेव्हा आपले क्षितिज अधिक विस्तृत होते आणि आपल्याला नवीन अंतरदृष्टी मिळते. आपल्याला नवीन गोष्टी समजतात, आपला दृष्टिकोन बदलतो. किंबहुना एका पातळीवरील मतभेदांमुळे उच्च पातळीवर सुसंगती आणि समजूतदारपणा वाढू शकतो. म्हणजे एका पातळीवर तुम्हाला वाटेल की अरे हे काय, आपले मतभेद होत आहेत, पण त्याचा उपयोग तुम्हाला आणखी वरच्या पातळीवरती एक समजूतदारपणा निर्माण करण्यासाठी होऊ शकतो. तुम्ही बघितले असेल की संकटाच्या वेळी जेव्हा वैविध्यपूर्ण विचार आणि स्वभाव असलेले लोक सत्य आणि नम्रतेने विचारांची देवाणघेवाण करतात तेव्हा काय होतं? तेव्हा सुरुवातीला विचार एकमेकांपासून खूप भिन्न आहेत, वेगवेगळे आहेत असं वाटले तरी हळूहळू त्यांच्यात समजूतदारपणाचा एक नवीन बांध बांधला जातो आणि त्यावर काय होतं? त्यामुळे वेगवेगळे उपाय निघतात. अशा वैचारिक देवाणघेवाण, संवाद आणि चर्चांमध्ये आपण अधिक नियमितपणे जर गुंतलो, तुम्ही सतत हे करत राहिला तर किती छान होईल. खरं तर जेव्हा आपण विविध व्यक्तिमत्व असलेल्या लोकांशी अशा वेगवेगळ्या अर्थपूर्ण चर्चा करू इच्छितो तेव्हा त्याचा परिणाम म्हणजे आपण अधिक एकत्र येतो, अधिक एकता निर्माण होते. असे असले तरी आजच्या सार्वजनिक ज्या चर्चा आपण बघत असतो त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे राजकीय मतभेद कसे झपाट्याने कठोर टीकांमध्ये बदलतात. एखाद्या व्यक्तीला किंवा गोष्टीला मूर्खपणाचं ठरवण्यासाठी खूप वाईट शब्द, खूप निर्दयी शब्द किंवा अतिशय वाईट कृतींची देवाणघेवाण केली जाते. हे अतिशय दुर्दैवी आहे. मग अशा प्रकारच्या चर्चेमुळे विविध गटांमध्ये अधिक वितुष्ट निर्माण होतं, अधिक द्वेष निर्माण होतो आणि एक सुसंवादी आणि परिणामी चांगला समाज निर्माण होऊच शकत नाही. संपूर्ण सत्य एका व्यक्तीकडे किंवा एका गटाकडे असू शकत नाही हे आपण मान्य केलं पाहिजे आणि आपल्याला आता मान्य आहे. आणि सत्याची जी चमकणारी ठिणगी असते ती कशी निर्माण होते? जर विविध मतं आली, भिन्न मतांच्या संघर्षातून ही ठिणगी निर्माण होते. मग आपल्याला आपल्यापेक्षा वेगळी मते ऐकण्यात अधिक रुची वाटेल, जेणेकरून सत्याची जी एक ठिणगी आहे ती आपल्यासमोर चमकू शकेल. आणखी एक तत्व जे आपल्याला चर्चेदरम्यान मोकळेपणाने राहण्यास मदत करते ते म्हणजे व्यक्तीला आत्म अभिव्यक्ती, त्याची विवेकबुद्धी सादर करण्याचे आणि त्याचे मत मांडण्याचे स्वातंत्र्य. मित्रमैत्रिणींनो, अशा मानसिकतेने विविध विचारांच्या, मान्यता असलेल्या आणि दृष्टिकोनाच्या लोकांशी संवाद साधताना केवळ विविधतेचे अंगभूत सौंदर्य दिसून येते. आपल्याला नुसती विविधता आणि त्याचं जे सौंदर्य आहे ते आपल्यासमोर प्रकट होतं. पूर्वी सौंदर्य हे रंग, विषय आणि अर्थांच्या मर्यादित श्रेणीपूर्वीच आपण त्याचा विचार करत होतो. अलीकडच्या काळात ही संकल्पना नक्कीच बदललेली आहे
आणि लाखो नवीन रंग विषयांनी आपले दैनंदिन जीवन अतिशय समृद्ध झालेले आहे. लोकांनी विविधता स्वीकारली आहे आणि एकमेकांबद्दलचे त्यांचे जे जागतिक दृष्टिकोन आहे त्यांना हळूहळू बदलण्यास सुरुवात झाली आहे. त्याचा परिणाम काय झालाय? लोक त्यांच्या त्वचेचा रंग किंवा इतर वैशिष्ट्यांबद्दल अधिक सहजतेने वागतात, बोलतात आणि त्यांच्यातील जी बहिष्काराची भावना जी होती पूर्वी ती हळूहळू नाहीशी होत आहे. हे नक्कीच आश्चर्यकारक आहे. तुम्हाला पण नक्कीच असंच वाटत असेल. जेव्हा आपण विविधतेचा स्वीकार करतो तेव्हा लोक आणि राष्ट्रांमधील जे अस्वस्थ संबंध असतात किंवा अविश्वास दर्शवला जातो या गोष्टींचं कशामध्ये रूपांतर होतं? तर सहकार्य आणि परस्पर संलग्नतेमध्ये रूपांतर होतं. अशा वातावरणात विचारांची विविधता, कौशल्ये आणि सर्जनशीलता आपल्यासमोर असलेल्या सामूहिक आव्हानांना, म्हणजे कुठली कुठली आव्हानं आहेत? गरिबी आहे, सांप्रदायिकता आहे, अन्न आणि पाण्याबद्दलचे प्रश्न आहेत, हवामान बदल आणि इतर अनेक आव्हानांना समोर जाण्यासाठी ते आपल्याला प्रत्यक्षात मदत करतात. त्यामुळे प्रत्येकासाठी जीवन अधिक सुंदर आणि एक उत्पादक आणि सुरक्षित होते. विद्यार्थी म्हणून आपल्या दैनंदिन जीवनाकडे बघताना तुम्हाला तुमच्या महाविद्यालयात किंवा कम्युनिटी सेंटरमध्ये राष्ट्रीय विविधता शो तयार करण्यास सांगितले जात असल्याची एक कल्पना करा. किती सुंदर कल्पना आहे ही. हे स्पष्ट आहे की आपण एकट्याने असे शो कधीही तयार करू शकत नाही. तुम्ही तुमच्या वर्गमित्रांना आणि विविध पार्श्वभूमीतील लोकांना आमंत्रित केले पाहिजे. जेवढे अधिक वैविध्यपूर्ण असेल तितके चांगले. तपशीलवार चर्चा करण्यासाठी आणि सर्वात सुंदर पद्धतीने योजना तयार करण्यासाठी तुम्ही एकत्र आले पाहिजे. मग मित्रमैत्रिणींनो, यशाची खात्री करण्यासाठी तुमच्याकडे उपलब्ध असलेले साधन कोणते असू शकेल? मग चर्चा करण्यासाठी उत्तम साधन म्हणजे सल्ला मसलत. तुमच्या चर्चेत प्रत्येकाचा आवाज ऐकला जाईल आणि त्याचा पूर्ण विचार केला जाईल आणि जी काही सर्वोत्तम योजना आहे ती तयार होईल याची तुम्ही खात्री कशी कराल? तर सल्ला मसलत कशी असावी आणि कशी असू नये ह्याच्यासाठी आपण एक वाक्य आता बघणार आहोत. सल्ला मसलतीचा प्रमुख उद्देश सत्याचा तपास करणे असायला हवा. जो मत व्यक्त करतो त्याने स्वतःचेच मत खरं आहे किंवा मी बरोबर आहे असं मानू नये. तर चर्चेत अर्थपूर्ण मत तयार होण्यासाठी दिलेले माझे एक योगदान आहे म्हणून मी माझा जो मुद्दा आहे तो मांडतो आहे असं बघितलं पाहिजे. कारण दोन जेव्हा मते जुळतात तेव्हा वास्तवता स्पष्टपणे दिसून येते. माणसाने अत्यंत निर्मळ मनाने, म्हणजे तुम्ही जर चर्चेत भाग घेत असाल तर तुम्ही अत्यंत निर्मळ मनाने, शांततेने आणि संयमाने आपल्या मतांना तोलून मापून किंवा आधी त्याची पारख केली पाहिजे आणि मग ते बोलले पाहिजे. स्वतःचे मत व्यक्त करण्यापूर्वी त्याने इतरांनी आधीच मांडलेल्या मतांचा काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. नुसतीच बडबड नाही केली पाहिजे. इतरांनी काय सांगितले आहे ते आधी ऐकून घेतले पाहिजे, समजून घेतले पाहिजे, काळजीपूर्वक त्याचा विचार केला पाहिजे आणि त्याला जर असं वाटलं किंवा असं आढळून आलं की पूर्वी व्यक्त केलेले मत अधिक चांगले आहे, योग्य आहे, त्याच्यामध्ये अधिक सत्य आहे, तर त्याने ते त्वरित स्वीकारले पाहिजे. आणि स्वतःचे मत हे माझं मत आहे म्हणून असं पकडून बसू नये. या उत्कृष्ट पद्धतीद्वारे तो एकात्मता आणि सत्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. तर सल्ला मसलत म्हणजे काय? तर ह्या सल्ला मसलतीचे जे सार आहे ते म्हणजे आपलं स्वतःचं मत पकडून बसू नये, तर इतर मतांचा विचार करून त्यानंतर आपण एक योगदान देतो आहोत अशा पद्धतीने विचार करून आपले मत इतरांसमोर मांडावे. मग आता या भागाचा जो शेवट आहे तो आपण एका सुंदर गोष्टीने करणार आहोत. एका राजाचे मंत्री रोज रात्री एका ठिकाणी जमायचे आणि मैत्री आणि सहचार्यासाठी मेजवानी आयोजित करायचे. त्यांनी रात्रीची वेळ निवडली होती कारण ते शांत आणि दिवसभरातील सर्व व्यस्तता आणि गोंधळापासून मुक्त होत असत. या बैठकांना मंत्र्यांशिवाय कोणीही उपस्थित राहत नसे. सेवा देणाऱ्या सेवकांनाही वेगळे ठेवण्यात येत असे. शांतता, आनंद आणि एकात्मतेने ते महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करायचे आणि त्यांच्याबद्दल सल्लामसलत करायचे. प्रत्येक विषयावर एक संपूर्ण रात्र किंवा त्याहून अधिक काळ चर्चा केली जात असे. जेव्हा ते एका निष्कर्षापर्यंत पोहोचायचे आणि त्याबद्दल प्रत्येकाला खात्री वाटत असे तेव्हा तो निष्कर्ष ते लिखित स्वरूपात नोंदी करायचे आणि त्यानंतर कोणतीही शंका किंवा अडथळे त्यांच्यामध्ये नसायचे. मध्यस्थी किंवा पक्षानंतर स्वीकारले जायचे नाही आणि अशा प्रकारे ते मध्यरात्रीपर्यंत चर्चा करायचे आणि पहाट होण्याआधी
ते त्यांचे रात्रीचे जेवण संपवायचे. नंतर स्वतंत्र मार्गाने पुढे जायचे. पुढच्या दिवसात ठरवलेल्या आणि नोंद केलेल्या सर्व गोष्टींची अंमलबजावणी ते करायचे. त्यांची ही चर्चा खूप आनंददायी आणि उपयुक्त असे संमेलन होते. ना गोंगाट आणि ना गोंधळ. सल्ला मसलत सुद्धा असाच असायला हवा. धन्यवाद.